ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। बातमी अर्थात नागपूरमधून आहे। नागपूरमधल्या तणावाबाबत दाखल एफआयआर मध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे। एबीपी माझाच्या हाती एफआयआर मधली धक्कादायक माहिती लागली आहे। हिंसाचाराच्या मास्टर माइंडचा एफआरआय मध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे। विहिंप आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाच्या कबरीविरोधात घोषणाबाजी केली। एफआयआर नुसार फहीम शमीम खाननं जमाव जमवल्याचा आरोप करण्यात आलाय। फहीम खान मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा शहर अध्यक्ष आहे। पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी फहीम खान गेला होता। याच जमावाकडून नागपूरमध्ये संध्याकाळी हिंसाचार झाल्याची शक्यता वर्तवली जाते। तर एफआयआर मधली धक्कादायक माहिती एबीपी माझाच्या हाती लागलेली आहे। एफआयआर नुसार फहीम शमीम खाननं हा जमाव जमवल्याचं समोर आलेलं आहे। पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी फहीम खान हा गेलेला होता। विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाच्या कबरीविरोधात घोषणाबाजी केली आणि एफआयआर नुसार फहीम शमीम खाननं जमाव जमवल्याचा आरोप करण्यात आलाय। फहीम खान हा मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा शहर अध्यक्ष आहे। पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी तो गेला होता आणि त्यानं जमवलेल्या जमावाकडूनच नागपूरमध्ये संध्याकाळी हिंसाचार झाल्याची शक्यता आहे। मृत्युंजय सिंग आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देईल। मृत्युंजय, एफआयआर मध्ये काय धक्कादायक माहिती हाती लागली आहे, काय नमूद करण्यात आलंय? नक्कीच गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये जे एफआयआर नोंद करण्यात आलेलं आहे यामध्ये 51 लोकांवर एफआयआर नोंद करण्यात आलेला आहे। पण सर्वात मोठा म्हणजे या जे दंगाई जे आहे यांचा जे नेता आहे त्याचं नाव समोर आलेलं आहे। हा नेत्याचं नाव आहे फहीम खान शमीम खान। हा 38 वर्षाचा आहे आणि हा एक पॉलिटिकल पार्टी जे रिजनल एक पॉलिटिकल पार्टी आहे मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टी, तो पार्टीचा शहर अध्यक्ष आहे। 38 वर्षाचा आहे फहीम खान आणि यांनी सगळ्यात पहिल्या सकाळी 11 वाजता शिवाजी चौकवर जमा होऊन 30 ते 40 लोकांना जमा केला आणि तिथे पोलिसांना निवेदन केलं की हे जे बजरंग दल हिंदू परिषदचे लोक आहे ते आमच्या इस्लामचा जे झेंडा आहे किंवा जे इस्लामचे आयत लिहिलेलं आहे ते कपड्या जाळण्याचं काम करतायत। त्याच्या तक्रारीवर पोलिसांनी गुन्हा नोंद केला होता आणि पोलिसांनी समजावून सगळ्यांना वेगवेगळ्या रस्त्यावर जायला सांगितलं होतं। मुस्लिम पक्ष आपल्या घरी गेला होता, हिंदू पक्ष आपला, पण तरीही संध्याकाळी 4 वाजता ह्या फहीम खानने आपल्या इतर लोकांनी जमा केला। ते 100पेक्षा जास्त लोक जमा झाले आणि संध्याकाळी आपण पाहिलं की 7 नंतर जेव्हा रोजा संपला, इफ्तार नंतर जे नमाज झाली आणि नमाज नंतरचे सगळे दंगल करणारे जे तरुण आहेत ते रस्त्यावर आले आणि जाळपोळ करायला सुरुवात केली। हा तो परिसर आहे, मस्जिद आहे, तो मस्जिदच्या बाहेर जेव्हा एकदा सगळे जे दंगली करणारे तरुण आहे, युवक आहे ते बाहेर आले आणि हा जो फहीम खान आहे तो त्यांना प्रवृत्त करत होता। कारण तो सांगत होता, जे सूत्रांकडून माहिती मिळत आहे की तो सांगत होता की हे जे पोलीस आहे ते हिंदू लोकांची पोलीस आहे, आमची मदत करत नाहीये आणि हेच पोलिसांनी जे आपल्या इस्लामी कपडा आहे ते जाळण्याचं काम केलं आहे असा प्रवृत्त करत होता। म्हणून ही जी घटना घडली आणि संध्याकाळी 100-200 पेक्षा जास्त जे दंगल करणारे तरुण आहेत ते जमा झाले होते आणि या परिसरमध्ये त्यांनी दंगा करायला सुरुवात केली। हा जो नेता आहे 38 वर्षाचा फहीम खान शमीम खान, हा ह्याच परिसरचा राहणारा नेता आहे। तो मागचा जो विधानसभा निवडणूक होता तो मागच्या विधानसभा निवडणूकमध्ये त्याने निवडणूक ही लढली होती पण त्याचा जमानत जप्त झाला होता। पण आता हा दंगल करणारे लोकांचा नेता म्हणून समोर आलेला आहे, याचं नाव समोर आलेलं आहे आणि याच्यावर आरोप असा आहे की हा प्रवृत्त करत होता। कारण हा वारंवार सांगत होता की हे जे पोलीस आहे, हे जे पोलीस हिंदू लोकांची पोलीस आहे आणि म्हणून महिला जे पोलीसकर्मी आहेत त्यांच्यावरही छेडछाड करण्यात आली, त्यांचा कपडा त्यांच्या वर्दीवर हात लावण्याचाही प्रयत्न झाला होता। तर हे जे तक्रार आहे ती समोर आलेली आहे, याचं नाव समोर आलेलं आहे। हा 10वी पर्यंत शिकलेला आहे जो नेता आहे, दंगली करणारे लोकांचा नेता आहे, 38 वर्षाचा आहे आणि मागच्या निवडणूकमध्ये त्याने निवडणूक लढत केली होती पण त्याची जमानत जप्त झाली होती आणि आता याचं नाव समोर आलेलं आहे। पण हा जो गणेशपेठमध्ये एफआयआर नोंद झालेला आहे या एफआयआर मध्ये याचं नाव नाहीये पण पोलिसांच्या रडारवर आहे। कारण पोलिसांना हा जो दंगली करणारे लोकांचा नेता आहे याला
याच्याशी चौकशी करायचं आहे, याचा जो स्टेटमेंट आहे घ्यायचा आहे आणि याचा मोबाईल तपासणी करायचा आहे, याचे जे टेक्निकल एव्हिडन्सेस आहे ते गोळा करून पुढील कारवाई करायची आहे. तर या जे दंगली करणारे लोक आहेत त्यांचा जो नेता आहे त्याचा चेहरा समोर आलेला आहे आणि ह्या नेत्याच्या कारणामुळे नागपूरमध्ये जाळपोळ झाली, नागपूरमध्ये दंगली झाली, महिला पोलिसांवर छेडछाड करण्यात आल्या आणि 4 ते 5 जे लोक आहेत, स्थानिक लोक आहेत ते जखमी झालेले आहे. 3 DCP रँकचे अधिकारी जखमी झालेले आहे. एक अधिकारीवर तर कुल्हाडीने हल्ला करण्यात आला होता, तर 32 पोलीसकर्मी जखमी झालेले आहे. तर ह्याच्यावर आरोप आहे की ह्यांनी प्रवृत्त केल्याचं काम केलं आहे आणि संध्याकाळी 4 वाजल्यापासून तो हे काम करत होता, म्हणून पोलिसांना ह्याची शोध घ्यायची आहे. अजून हा फरार आहे, याचा फोन बंद आहे, हा आपला घरी पण नाही आहे, तर पोलीस ह्याची शोध घेत आहेत. जसं आपल्याला माहिती आहे की एका रिजनल पार्टीचा तो शहर अध्यक्ष आहे शमीम खान. आणखी काही पॉलिटिकल इंटरफेरन्स आपल्याला याच्यामध्ये दिसतोय मृत्युंजय?